मित्रांनो नमस्कार. स्पोर्ट्स पैसा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो 2020 वर्ल्ड कप 2026 सुपर 8ची लीग चालू झालेली आहे. मित्रांनो जी पहिली मॅच होती श्रीलंका वर्सेस इंग्लंडने श्रीलंकाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करायला दिलं इंग्लंडला. मित्रांनो ज्या प्रकारे इंग्लंडने फलंदाजीला सुरुवात केली त्याप्रमाणे वाटलेलं की 200-250चा टार्गेट श्रीलंकाला मिळू शकतो, पण श्रीलंकाच्या बॉलिंग समोर फटाफट आपले विकेट टाकत गेले इंग्लंड फलंदाज. त्या सॉल्टच्या मदतीने 144-145 पर्यंत त्यांना मजल मारण्यात आली. इंग्लंडची पारी संपेपर्यंत असं वाटलेलं की आपली श्रीलंका टीम आपल्या घरात सहजपणे ही मॅच जिंकू शकेल, पण ज्या प्रकारे आपले श्रीलंकन गोलंदाज ज्या पट्टीवर बॉल टाकून विकेट घेत होते त्यानुसार मला थोडंफार वंचित वाटलेलं की ही मॅच फिरू शकते पुन्हा इंग्लंडच्या बाजूने. पण खेळ आहे, कुणाचा दिवस असेल कुणाचा दिवस नाही मिळत. चला बघूया. थोडीफार श्रीलंकाने पहिले 2 ओव्हर स्टार्ट केलेले, पण नशिबात असेल ते म्हणतो ना मी, तसंच झालं. आणि मी मध्ये म्हणालेलो की आपल्या श्रीलंकन बॅट्समन नाही टिकू शकत इंग्लंडच्या बॉलिंग समोर. अखेर तेच झालं मित्रांनो. एवढ्या सहज टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो असं वाटलेलं, पण नाही. इंग्लंडचे गोलंदाज श्रीलंकाच्या घरातच त्यांना टिकवू शकले नाही मित्रांनो. 1-2 प्लेयर टिकले असते तर खूप बरं झालं. ज्या प्रकारे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून जो टार्गेट सेट केलेला तेव्हा असं वाटलेलं की श्रीलंका सहजपणे ही मॅच जिंकू. कारण जे स्टेज लेवलवरती ज्या लीग वर्ल्ड कप चालू होतं तेव्हा निशंक आणि अतर बाकीचे प्लेयर पण फॉर्ममध्ये होते, पण खेळामध्ये कुठला दिवस खराब असू शकतो हे परमेश्वरालाच माहीत. आणि तेच झालं. श्रीलंकाचे फलंदाज एका मागोमाग विकेट पडत होते. त्याच प्रकारे इंग्लंडचे पण पडत होते, पण सॉल्ट एका हाती झुंज देत होता. 65 रनांची त्यांनी पारी केली, खेळला तो. तेच रन श्रीलंकाला करता आले नाही. त्यांच्या श्रीलंकाच्या कोणत्याही प्लेयरने साजेशीर कामगिरी करू शकले नाही. ते लोक कोणीही थांबलं नाही, सगळे मारण्याच्या प्रयत्नात होते. एक जण जरी सॉल्टच्या प्रमाणे थांबला असता तर ह्या मॅचचा निकाल विरुद्ध दिशेने लागला असता, म्हणजे इंग्लंड हारली असती आणि श्रीलंका जिंकली मला असं वाटतं. पण नाही, नियतीच्या समोर कोणीही सांगू शकत नाही, कारण की नियती आणि नियतीने श्रीलंकाच्या बाजूने न जाता इंग्लंडच्या बाजूने. असो, मॅचमध्ये मजा आली, आपण जाऊन पाहायला आले. आपल्याला वाटतं की हा जिंकेल हे कधी कुठल्या मॅचला पूर्णपणे बरोबर ठरू शकतं. अनुमान बरोबर ठरू शकतात, पण अनुमान चुकीचे ठरू शकतात, कारण की ते अनुमान आहे, अंदाज आहे, इत्तफाक आहे, नशीब आहे. प्रत्येक संघाने आपापल्या परीने प्रयत्न केले जिंकण्याचा. ज्याच्या नशिबी जिंकणं तोच जिंकेल. प्रयत्न आयुष्यात कुठलाही खेळाला, कुठलीही टुर्नामेंट आली, कुठलीही स्पर्धा आली तर प्रत्येक जण आपापल्या परीने जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण जिंकतो कोण? सातत्याने प्रयत्न करतो. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्याच्या नशिबात असेल तोच जिंकणार, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही जिंकू शकत नाही मित्रांनो. पहिली लीग पावसामुळे रद्द झाली, तर दोन्ही संघांना 1-1 पॉईंटवर समाधान मानावं लागलं, न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये. दुसरी मॅच आपली श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये इंग्लंड जिंकलेली आहे. मॅच मस्त झाली. एक क्रिकेट म्हणून, खेळ म्हणून मॅच पूर्णपणे मस्त झालेली आहे मित्रांनो. असेच नवीन अपडेट आणि स्पोर्ट्सच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी, जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्पोर्ट्स पैसा मराठी. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.